नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. स्प्रिंग सीझन चालू झाल्यामुळे दिवसेंदिवस खूप सुंदर ऊन पडतंय. त्यामुळे अजून जास्त एनर्जी येते. मग मी पण मस्त अशी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन पहिला तर गरम-गरम चहा बनवला आणि जेवणासाठी काही भाजी नव्हती. म्हणून मस्त गरम-गरम मिरची घालून हिरवं पिठलं बनवायचं ठरवलं आणि गरम-गरम भाकरीसुद्धा. पिठलं म्हटल्यावरती भरपूर कांदा हा आलाच. 1 ते दीड कांदा बारीक चिरून घ्यायचं. मग खलबत्ता नव्हता म्हणून मी मिक्सरला आलं, लसूण, 5-6 मिरच्या आणि कोथिंबीर घालून पेस्ट करून घेतली. ही पेस्ट खलबत्त्यात केली तर अजून चव 2 पट चांगली होते. असं मग पॅनमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा घालून भाजून घ्यायचं. मग कांदा मऊ झाला की त्याच्यामध्ये पेस्ट आणि हळद घालून मिक्स करून घ्यायचं. आता बेसन आणि पाणी असं डायरेक्टली आपण पॅनमध्ये घातलं की लगेचच लम्प्स क्रिएट होतात. ते होऊ नये म्हणून आपण पहिला बेसन आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याची स्लरी बनवून घ्यायची आणि मग पॅनमध्ये ॲड करायचं. मग त्याला नीट मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालायची. हे पिठलं खरंच खूप सुंदर लागतंय आणि भाकरीसोबत तर अजून मस्त लागतंय. तर मी पण लगेचच भाकरीसुद्धा बनवून घेतली. खरं सांगायचं म्हटलं तर साध्या आणि सिंपल घरच्या जेवणाची किंमत फक्त अब्रॉडला राहणाऱ्या लोकांना आणि घराच्या बाहेर राहणाऱ्या लोकांनाच कळते. असो जेवूनच लगेच मला बाहेर निघायचं होतं कारण एक काम होतं आणि ते महत्त्वाचं काम होतं आणि आता कॉन्व्होकेशन झालं म्हणून सगळं झालं असा विषय नाहीये. उलटं आता तर मेन जॉब हंटिंगचा स्ट्रगल चालू झालाय. बऱ्याच इंटरनॅशनल स्टुडंटचा सगळ्यात मेन मोठं स्ट्रगल. होपफुली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते पण लवकरच होऊन जाईल. ओके, बाय.